ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन मध्ये वारंवार विचारले जाणारे 5 असे टॉपिक, त्यामधला फर्स्ट वन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि दरवर्षी या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातात. स्पेशली यामधलं शेड्यूल्स आणि फॉर्म्स हे एक असा एरिया आहे ज्यामध्ये क्वेश्चनिंग डायरेक्टली विचारले जातं. डायरेक्टली विचारणार की शेड्यूल एम इज रिलेटेड टू विच कॅटेगरी, शेड्यूल M1 रिलेटेड टू विच ऑफ द ड्रग, किंवा तुम्हाला 4 ऑप्शन देईल त्यामधला एक करेक्ट चूज करायचा आहे. किंवा तो विचारणार की स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक इज रिलेटेड टू विच शेड्यूल. ऑप्शन देणार तुम्हाला शेड्यूल एस, शेड्यूल एम, ए आणि बी. सो तुम्हाला तिथे क्लिअर असायला पाहिजे की शेड्यूल एम इज रिलेटेड टू GMP, शेड्यूल M1 इज रिलेटेड टू GMP फॉर होमिओपॅथिक, शेड्यूल एस मध्ये काय तर स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक. सो या प्रकारे तुम्ही तुमचं जर प्रिपरेशन केलं तर ड्रग इन्स्पेक्टरचे एक्झामिनेशन इझी आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठला आहे तर दॅट वन इज द क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक. येस, क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक वरती डायरेक्टली क्वेश्चनिंग केले जातात. वी नो की अँटीबायोटिकचे क्लासिफिकेशन हे व्हेरियस आहे बेस्ड ऑन देअर मेकॅनिझम, बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर, बेस्ड ऑन द स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी. तर क्वेश्चनिंग कशा प्रकारे केलं जातं अँटीबायोटिक्स मध्ये, तर तो विचारणार की मायक्रोलाइट कॅटेगरी मध्ये कुठले ड्रग आहे, तो तुम्हाला ऑप्शन देणार अझिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन, नन ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव. सो वी हॅव टू नो की मॅक्रोलाइट मध्ये अझिथ्रोमायसिन आणि इरिथ्रोमायसिन येतं लाईक दॅट. ठीक आहे. सो त्या प्रकारे हे टॉपिक जर इम्पॉर्टंट असेल तर तुम्हाला क्वेश्चनिंग कशा प्रकारे केलं जातं त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. और ही मे आस्क की व्हाट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ पेनिसिलिन. सो वी हॅव टू नो की पेनिसिलिन कशा प्रकारे ऍक्ट करतो. इट इनिमिट द मायक्रो ऑर्गॅनिझम बाय किलिंग इट्स सेल वॉल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला आपलं प्रिपरेशन करायचं आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठला आहे, थर्ड वन, दॅट वन इज अ स्टरलायझेशन. ड्राय हीट स्टरलायझेशन, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन यावरती सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात. दरवर्षी या टॉपिक वरती क्वेश्चनिंग विचारलं जातो. फोर्थ वन आहे क्रोमॅटोग्राफी. येस गाईज, क्रोमॅटोग्राफी वरती क्वेश्चन वारंवार विचारलं जातं. आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट कुठला आहे तर HPLC, दॅट इज द हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी. हे जे काही क्रोमॅटोग्राफी आहे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात फॉर अवर एक्झामिनेशन. फिफ्थ अँड लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठला आहे दॅट वन इज ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. हा फार्माकोलॉजी मधला आपला टॉपिक आहे जो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो येस गाईज, इफ यू आर प्रिपेरिंग फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन तर हे जे 5 टॉपिक आहे यामधला एकही टॉपिक तुम्हाला स्किप करायचं नाहीये, कारण ह्या 5 टॉपिक मधले क्वेश्चनिंग वारंवार विचारलं जातात. प्लस तुम्ही जर एक्झामच्या लास्ट डे मध्ये जर हा व्हिडिओ बघत असणार आणि विचार करत असणार की ह्या टॉपिकला मी कशा प्रकारे प्रिपेअर करणार, कारण टॉपिक खूप मोठे आहे, तर डोंट यू वरी. यामधले सुद्धा जे सब टॉपिक्स आहे जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देते. तुम्ही इझिली चेकआउट करू शकता आणि ते टॉपिक जर ही प्रिपेअर केलं तर इट इज इनफ तर म्हणू शकत नाही, कारण सिलेबस हा खूप मोठा आहे. बट येस, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये थोडीफार हेल्पफुल होऊ शकतं. सो येस गाईज, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनल सारखं चॅनल तुम्हाला परत कुठेच मिळणार नाही जिथे आपण फार्मसी रिलेटेड कंटेंट आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सो येस गाईज, तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे, कुठली क्युरीज आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ ह्या तुमच्या कमेंट वरून असणार आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन गाईज, बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.